कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए सूर्या, अरे थांब जरा वाईट, ये इकडे। काय झालं बोल की. अरे काय नाही, तुझे केलंच का नाही काल, त्याची चर्चा चालली होती आता. अरे डॅडींच्या घराकडे नजर वर करून कुणाची बघायची हिंमत नव्हती आजपर्यंत, पण तू तर डायरेक्ट त्यांच्या मुलालाच कोल्लस क्या. अहो असं नका बोलू, माझ्या बहिणीचं नवरा आहे तो. पण सूर्या, दाजीवर हात उचलायला पण हिंमत लागते बर का. अहो मी काय मुद्दामून केलंय का? जे काय झालं ते तुम्ही बघितलं ना डोळ्यांनी. तर काय, माझं तर सरळ म्हणणं आहे. अरे डॅडी सारख्या बाल्या माणसाचा मुलगा असला म्हणून काय झालं? त्यानं काय बी केलेलं चालेल का आपल्याला? अरे हो, पण ह्या गोष्टी बोलून पण सोडवता आल्या असत्या. त्यानं डायरेक्ट हात उचललाय, आता सगळंच बिघडले. आणि शत्रू भैया आता ह्याच्या बहिणीला काय नांदवणार नाहीत. आता काय करेल ह्यो? हे एवढा पुढचं बोलायची काय गरज नाही. आणि ह्या गोष्टीसाठी घाबरून पोरीकडच्यांनी काय गप्प बसायचं का? हा, काय बोलायचं नाही का आपण? बर का सूर्या, अरे अख्खा आयुष्य गेलं माझं लोकांचा संसार बघण्यात. ही केस काय उगच गेली नाही ती. अरे एवढूशा ठिणगीचा वनवा होऊन लोकांच्या संसाराची राख रांगोळी झालेली बघितली मी. हे अरे कशाला त्याला घाबरवताय? हा सूर्या, तू यांच्याकडे काय लक्ष देऊ नकोस. अरे ही काय बी वायपळ बडबड करते ती. हे बघ, तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना तेच तू कर, पण योग्य तेच कर. हा, अरे शेवटी तू देवाचा माणूस आहेस. देव तुझं भलंच करणार, योग्य तो रस्ता दाखवणार तुला. ही काय पत्र आल्यात? ही जिल्हा बँकेचं आहे, ही महिला आयोगाचं आहे आणि ही सामाजिक ट्रस्टचं आहे. बघा बरं. हरामखोर, कालपर्यंत आमच्या मागे फिरणारी माणसं आज आमच्या पोराकडनं एक चूक काय नाही झाली, कमिटीवरून आमचा राजीनामा मागतायत. नमस्कार डॅडी. या 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 या. नमस्कार. बस 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 बस. ऐकलं का, पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा जरा. बस बस. माफ करा, तुम्हाला अचानक बोलवून घेतलं. तुम्ही तर होतातच, तुम्ही तर बघितलंय आमच्या चिरंजीवानी काय प्रताप केली. हो माहिती, पण शत्रू असं वागलं असं वाटलं नव्हतं बरं का डॅडी. तेच तर होतंय ना, आपल्याला जे वाटत नाही ते करून मोकळे वाटतात. तर आम्ही त्याची चामडी सोलून काढली असती, पण काय करता, गरम रखते. आपणच समजून घेतलं पाहिजे ना. आणि मी म्हणतो चूक कोणाकडनं होत नाही. आता पोरग मांडीवर मुतलं तर आपण काय मांडी कापून टाकतो का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।